नमस्कार महाराष्ट्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग अपडेट। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामधील बिगवण या ठिकाणी 17 फेब्रुवारी 2026च्या भर दुपारी एका तरुणीला पळवल्याची बातमी समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। परंतु पहा, बिगवण अपहरण प्रकरणातलं सगळ्यात मोठं सत्य आता समोर आलेलं आहे। बिगवण अपहरण प्रकरणाची अशी बाजू समोर आलेली आहे ज्या बाजूमुळे हे संपूर्ण प्रकरणच बदललेलं आहे, प्रकरणाची दिशा बदललेली आहे। बिगवण अपहरण प्रकरण नेमकं काय आहे हे अगोदर आपण जाणून घेऊया। तर पहा, 17 फेब्रुवारी 2026च्या दुपारी बिगवण बाजारपेठेमध्ये एक मुलगी आपल्या आई आणि भावासह खरेदी करायला गेलेली असता त्या तरुणीला भर दुपारी टेम्पोमध्ये घालून पळवून नेल्याची बातमी समोर आली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। परंतु पहा, ही अपहरणाची जी बातमी होती त्या बातमीचं आता एक सत्य समोर आलेलं आहे, ज्या सत्यामुळे हे प्रकरण वेगळीच दिशा घेताना दिसत आहे। या मुलीच्या आईच्या वतीने या प्रकरणात वेगवेगळे दावे केले जात आहेत। परंतु पहा, ज्यावेळेस ही मुलगी पोलिसांसमोर आली, पोलिसांनी ज्यावेळेस त्या मुलीचा जबाब नोंदवलेला आहे त्यामध्ये एक वेगळीच माहिती तिने दिलेली आहे। सर्वप्रथम त्या मुलीने ज्यावेळेस आपला पहिला जबाब नोंदवलेला होता जो जबाब होता तो काही लेखी वगैरे नव्हता, तर तो जबाब सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने व्हिडिओद्वारे स्पष्ट केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं होतं की आपण या तरुणासोबत म्हणजेच तिला पळवून नेलेल्या तरुणासोबत काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत आणि मी माझ्या मर्जीनुसार त्याच्यासोबत पळून आलेले आहे किंवा आम्ही पळून जाणार आहोत असं अगोदरच आमचं ठरलेलं होतं, असा तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत किंवा सोशल मीडियावर व्हिडिओ तिने अपलोड करत आपलं म्हणणं जबाबाच्या माध्यमातून व्यक्त केलं। परंतु आता त्याच मुलीने पोलिसांसमोर एक वेगळाच जबाब दिलेला आहे। ज्यावेळेस तिने व्हिडिओ रेकॉर्ड करून आपली माहिती दिली की आमचं अगोदरच जाण्याचं ठरलेलं होतं आणि याची माझ्या प्रेमसंबंधाची कल्पना आमच्या कुटुंबियांना होती, परंतु त्यांनी तिच्या मनाविरुद्ध लग्न दुसऱ्या एका मुलाशी जुळवल्यामुळे आम्ही हा पळून जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी तिने तिच्या जबाबामध्ये लेखी जबाबामध्ये माहिती नोंदवलेली आहे। पण लेखी जबाब आणि व्हायरल व्हिडिओ यामध्ये जी माहिती तिने दिलेली आहे त्यामध्ये खूप तफावत असल्याकारणाने वडील नाहीत या मुलीला, आई त्याचबरोबर तिच्या जवळचे आप्तलग यांच्या माध्यमातून एक प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे या मुलीवर काही दबाव तर नाही ना, ज्या दबावाच्या माध्यमातून तिने व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपला जबाब जो आहे तो पोलिसांकडे जो दिलेला आहे त्या जबाबामध्ये मुलाच्या बाजूने आपला जबाब दिलेला आहे, यावर नक्कीच तिच्यावर काही प्रेशर तर नाही ना, असंही त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे। बिगवण अपहरण प्रकरण हे अपहरण नसून त्या मुलीने सांगितलेलं आहे की मी स्वतःच्या मर्जीने त्या मुलासोबत गेलेली आहे। परंतु पहा, या प्रकरणाला रोज नवनवीन वळण मिळत आहेत, त्याचबरोबर राजकीय हस्तक्षेप देखील या प्रकरणामध्ये पाहण्यास मिळत आहे। मुलीच्या कुटुंबियांच्या माध्यमातून वेगळ्या शंका व्यक्त केल्या जात आहेत। आता सद्यस्थितीला मुलगी आणि तो मुलगा यांना पोलिसांच्या वतीने एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आता या प्रकरणाचा पुढे काय तपास होतो आणि या प्रकरणामध्ये नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे।